हानिकारक केमिकलपासून बनवलेलं उटण्याचं बाथ स्क्रब मार्केटमध्ये सहज मिळतं, पण ह्याला इजा पोहोचू शकतं। त्याच्यामुळे आपण अस्सल आयुर्वेदिक असं उटण्यापासून बनवलेलं बाथ स्क्रब बनवणार आहोत। नमस्कार, मी भारती। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। यासाठी मी घेणार आहे विटॅमिन ई, तिळाचं तेल आणि गुलाबजल आणि आपलं एकदम औषधी असं बनवलेलं गुणकारी सुगंधित उटणं। आता हे कसं बनवायचं याचा मी व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। 1 वाटी उटणं मी घेतलेलं आहे, त्याच्यात मी 4 चमचे गुलाबजल टाकलेलं आहे आणि 4 चमचे तिळाचं तेल ॲड केलेलं आहे। तिळाचं तेल हे स्किनला खूप छान असं मॉइश्चरायझरचं काम करतं आणि विटॅमिन ई कॅप्सूल सुद्धा ॲड केलेल्या आहेत, तर त्या मी 2 घेतलेल्या आहेत। तर त्याने सुद्धा स्किनला खूप सारे फायदे होतात। आता बघा, तिळाचं तेल, गुलाबजल आणि उटणं याच्यामध्ये कुठेही आपण केमिकल ॲड केलेलं नाही आहे आणि ह्या सगळ्याचे आपल्या स्किनला इतके सारे फायदे आहेत, म्हणजे नॅचरली आपली स्किन एकदम उजळ नितळ होते। मी म्हणणार नाही की असं डार्क शेडकडे असलेला कलर हा पूर्ण एकदम व्हाईटिश होतो किंवा एकदम गोरा गोरा दिसतो, असं नाही। तुमचा जो स्किन टोन आहे तोच तुमचा एकदम उजळ दिसायला लागतो। स्किनवरती कुठल्याही प्रकारचं टॅनिंग राहत नाही, हे यामुळे रिमूव्ह होतं। त्याचबरोबर तुमचे स्किन प्रॉब्लेम असतील, जसं की पिंपल्स येत असतील चेहऱ्यावरती किंवा कुठल्याही साबणाची वगैरे ॲलर्जी असेल, तर तुम्ही त्याच्या ऐवजी तुम्ही हे बाथ स्क्रब यूज करू शकता, कारण याने कुठल्याही प्रकारची ॲलर्जी होत नाही, काही नाही। आता हे सगळे आपण इन्ग्रेडियंट्स घेतलेले ते मिक्स करणार आहोत आणि त्या उटण्याला तेल सुटेपर्यंत आपण त्याला मिसळणार आहोत। तर मिसळताना काय लक्षात ठेवायचं की ते असं थोडंसं प्रेस करून मिक्स करायचं, जेणेकरून ते व्यवस्थित सगळीकडे लागणार, कारण आपण तेलाचं प्रमाण खूप जास्त घेतलेलं आहे आणि पूर्ण पावडरला आपल्या तेल लागण्यासाठी आपल्याला असंच प्रेस करूनच ते मिक्स करावे लागणार आहे। सुरुवातीला तुम्हाला एकदम असं कोरडं वाटेल, कोरडं झालं म्हणून तुम्ही आणखीन चमचे तेल टाकायचं किंवा जल टाकायचं, गुलाबजल टाकायचं, तर असं काही करू नका। ते खूप जास्त होईल आणि स्किनवरती ते जेव्हा तुम्ही आंघोळीच्या वेळी लावायला जाल तेव्हा त्याचा इफेक्ट जाणवणार नाही, म्हणजे फक्त तेलच अंगाला लागेल, उटण्याचं काही लागणार नाही। फार तर फार तुम्ही गुलाबजल ॲड करू शकता, ते पण फार नाही करायचं, थोडंसंच करायचं, म्हणजे अर्धा चमचा 1 चमचा सफिशियंट आहे। आता मी 1 वाटीच उटणं घेतलेलं आणि त्याच्यासाठी मी हे 4 चमचे गुलाबजल आणि 4 चमचे तिळाचं तेल वापरलेलं आहे। आपल्याला आणखीन आवश्यकता लागते की नाही, हे थोडंसं उटणं आपलं मिक्स झालं आणि तरीही ते ड्राय झालं तरीसुद्धा तर तेव्हा आपण ते टाकायचं, नाही तर अगोदरच सुरुवातीला कोरडं दिसते आणि पुन्हा टाकायचं तर नाही। अशा त्याचं पूर्णपणे गोळी बंद झाली पाहिजे, असं पूर्ण असं गट्टू तयार झाला पाहिजे, अशा प्रकारे ते इतकंसं प्रमाण आपलं जमलं पाहिजे। आता हे पहा, माझ्या ह्याचं पाहू शकता गोळा तयार होतोय, आपण जे उटणं तयार केलं त्याचा गोळा तयार होतोय, तर म्हणजे माझं प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे। याच्यात तेल ना जास्त झालेलं आहे ना गुलाबजल जास्त झालेलं आहे, त्याच्यामुळे आता याच्यामध्ये आता आपल्याला विकतच्या बाथ स्क्रबसारखं क्रीमी टेक्स्चर मिळण्यासाठी थोडंसं मी 1 चमचा ॲलोवेरा जेल ॲड केलं। 1च चमचा ॲड करायचा, खूप जास्त टाकायचं नाही, तर ते खूपच पातळ होऊन जातं। आपल्याला फक्त त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती अशी क्रीम टाईप झाली पाहिजे किंवा विकतच्या बाथ स्क्रबसारखी झाली पाहिजे, एवढ्यासाठीच आपल्याला फक्त ॲलोवेरा जेल टाकायचं आहे। आता ॲलोवेरा जेल हे स्किनसाठी खूप जास्त फायदे देतं, म्हणजे जसं की मॉइश्चर करतं, स्किनला टॅनपासून रिमूव्ह करतं। तर आता हे आपलं बाथ स्क्रब तयार झालेलं आहे, तर ते मी आता एका कंटेनरमध्ये भरणार आहे। एकदम छोटीशी बॉटल आहे आणि त्याच्यात मी हे टाकलेलं आहे। आता हे यूज कसं करायचं, तर आंघोळीच्या अगोदर पूर्ण पाणी अंगावरती करून घ्यायचं आणि हे थोडंसं चमच्याभर बाजूला एका वाटीत काढून घ्यायचं। पाणी नाही मिसळलं तरी चालतं, तुम्ही डायरेक्ट लावलं तरीही चालणार आहे, कारण आपण ते थोडंसं ओलसरच केलेलं आहे। तुम्ही हे बाहेर ठेवू शकता, काही हरकत नाही, 15 ते 20 दिवस याला काही होत नाही। फक्त लक्षात ठेवायचं त्यात पाण्याचा थेंब पडता कामा नये, कुठलीही बाहेरची हवा लागता कामा नये, अशा पद्धतीने ते एकदम सुरक्षित जागी ठेवून द्यायचं।
आणि जेव्हा तुम्ही ते अंगाला लावाल त्यावेळेस ते असं चोळून घ्यायचं, जेणेकरून पूर्ण डेड स्किन निघून जाईल. आठवड्यातनं फक्त 2दा वापरायचं. तुम्ही रोजही वापरू शकता, तसं मी रोज वापरते. पण तसं लॉजिकली जर विचार केला तर आपल्याला फक्त हे 2 दिवसच आठवड्यातनं 2दाच फक्त आपण यूज करायचं आहे, कारण रोजच्या रोज असं स्किनला रगडणं सुद्धा हानिकारक असतं. पण मला ती सवय लागलेली आहे, त्याच्यामुळे मी रोजच्या रोज हे वापरते. तर तुम्ही बघू शकता किती छान अशी शाईन येते, लगेचच हातात फरक जाणवतोय. तर हे उठणं तुम्हाला 15 ते 20 दिवस सहज मिळेल. तर मंडळी, ही होती आजची माहिती. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. पुन्हा भेटूयात. बाय बाय.